हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार की जे बांधकाम कामगार आहे, बांधकाम कामगारामध्ये जी बोगस नोंदणीचं प्रकरण आजकाल खूप प्रमाणात वाढलेलं आहे. त्यासाठी जे महाराष्ट्र सरकार आहे, ती कोणकोणते नवीन निर्णय घेत आहे आणि कोणकोणते नवीन पथक जारी केलेले आहे महाराष्ट्र सरकारने, त्या विषयाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार त्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच नवीन-नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. चला या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी महाराष्ट्र सरकार जी बांधकाम कामगाराची जी बोगस नोंदणी ते थांबवण्यासाठी करतायत की जे बायोमेट्रिक आहे ती पद्धत चालू करण्यात येणार आहे. जे आचारसंहिता आहे ते झाल्यानंतर शक्यता बायोमेट्रिक पद्धत चालू होणार आहे. जे व्हेरिफिकेशनची बायोमेट्रिक आहे ती तर चालूच आहे. जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्या टायमिंगला सुद्धा तुम्हाला बायोमेट्रिक द्यावं लागणार आहे. ते सगळ्यात पहिले तुम्हाला जे बायोमेट्रिकची पद्धत आहे ती चालू होणार आहेत. कारण की जी महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जे पावसाळी अधिवेशन झालेले त्यामध्ये जे कामगार मंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की जे बायोमेट्रिकची जी पद्धत आहे ती चालू होणार आहे. की जर तुम्ही एखादा नवीन फॉर्म भरत आहात, म्हणजे आता सध्या तुम्ही जर नवीन फॉर्म टाकत असेल तर ते फॉर्म टाकता टाकता तुम्हाला तिथं जो माणूस आहे तो तिथं हजर पाहिजे. फॉर्म भरतानाही तिथं त्याला बायोमेट्रिक द्यावं लागेल. नंतर व्हेरिफिकेशन साठी सुद्धा त्याला बायोमेट्रिक साठी जावं लागणार आहे. तर हे सर्वात पहिला मुद्दा होता. हा मुद्दा जो कामगार मंत्र्यांनी सुद्धा सांगितलाय की बायोमेट्रिक पद्धत चालू होणार आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे की जे बांधकाम कामगार आहे त्याच्यासाठी जे पथक जारी केलेलं होतं त्याचं काय झालं. तर त्याचं असं झालंय की जे बांधकाम कामगारासाठी पथक जारी केलेलं होतं ते 10 तारखेपर्यंतच होतं. 10 तारखेपर्यंत त्यांनी जी पण माहिती आहे ती कलेक्ट केलेली आहे. तिचा पूर्ण अहवाल क्रिएट केलेला आहे. तो मंत्रालयात देण्यासाठी तयार आहे. त्यांनी काय केलेलं आहे सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही बांधकाम कामगार असेल आणि तुमचं जर मागच्या 10 तारखेपर्यंत जर व्हेरिफिकेशन जर असेल, त्यांनी तिथं जे पण व्हेरिफिकेशनला जे पण कामगार आलेले आहेत, त्यांना विचारलंय का तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी कुठे केली आहे? तुम्ही 90 दिवसाचं प्रमाणपत्र कोणाकडून घेतलंय? तुम्ही कोणाला पैसे दिलेत? तर पैसे दिले असतील तर कोणाला दिलेत ते नाव विचारून ती पूर्ण माहिती लिहित आहे त्यांची. एका कोऱ्या कागदावरती त्यांनी पूर्ण लिहून घेतलेलं आहे. जे पण कामगार आलेत त्यांना प्रत्येकाकडून त्यांनी पूर्ण अहवाल क्रिएट केलेला आहे. जे पण असतील ते पूर्ण माहिती त्यांनी लिहिलेली आहे आणि ते त्याचा पूर्ण एक बंच करून त्यांनी मंत्रालयात सबमिट केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल थोडी प्रोसेस चालूच आहे. आणि जे पथक आहे ते पथक शक्यतो एवढा महिना राहील. त्याच्यानंतर जाऊ शकतं. दुसरा टप्पा चालू झाल्यानंतर ती पुढची प्रोसेस राहील. पण पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी पूर्ण अहवाल 10 तारखेपर्यंतचा सबमिट केलेला आहे. तिसरा जो मुद्दा आहे, तिसऱ्या मुद्द्यामध्ये जे आहे, जे बांधकाम कामगाराची जी भांड्याची साईट चालू केलेली होती, ती साईट कमीत कमी 15 ते 20 दिवसापासून बंद आहे. ती फक्त 1 ते 2 दिवसासाठी चालू झाली होती. तोपर्यंत सप्टेंबरपर्यंत पूर्ण महिने हे फुल झालेले होते. आता साईट चालू होण्याची शक्यता कमी आहे. कारण की काल मी व्हिडिओ टाकला होता की साईट चालू होऊ शकते सोमवारपासून. मला कळालं होतं तर सोमवारपासून साईट चालू होणार आहेत. पण त्यांनी ऐन टायमावरती जे मंत्री आहे, त्यांनी सांगितलंय की साईट चालू नका करू सध्या. कारण की सप्टेंबरपर्यंत ऑलरेडी भरलेलं आहे. तर सप्टेंबरच्या पुढं जर दिले आपण तर त्यांचे रिन्युअल वगैरे संपू शकतात. कारण की जे बांधकाम कामगाराचे जे भांडे घ्यायला जाणार आहे त्यांचं रिन्युअल कंपल्सरी. तिथं जर तुम्ही व्हेरिफिकेशनला जाशाल तर तिथं तुमचं रिन्युअल असणं कंपल्सरी. त्याशिवाय तुम्हाला भांडे भेटणार नाही. तर त्यासाठी त्यांनी साईटचं थोडं काम चालू आहे अजून परत एकदा. ते थोडं डिले केलेलं आहे. कमीत कमी 1 महिना तरी लागू शकतो साईट चालू होण्यासाठी. हा एक प्रश्न होता, तो मी सांगितलेला आहे. आता राहिला प्रश्न जे बांधकाम कामगारामध्ये जी नोंदणी आहे, त्यांनी जे स्कॉलरशिप किंवा क्लेमचे वगैरे फॉर्म भरलेले असतील, ते 2-2, 3-3 महिन्यापासून फॉर्म चेक होत नाही. तर त्याचा प्रश्न असा आहे का जे तुमच्या जिल्ह्याचे जे अधिकारी आहे, ते अधिकारी काम करत नाही पटापट. कारण की जे काही-काही जिल्ह्यामध्ये तुम्ही जर इकडं जर फॉर्म भरला, तुमचं व्हेरिफिकेशन झालं, तर त्याच्या दुसऱ्या तासामध्ये जे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तो अर्ज मंजूर होतो. तर जे काही-काही जिल्हे त्यामध्ये असं होतंय का जो तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्यावर तर वरती सुद्धा कमीत कमी 25 ते 30 दिवस लागू राहिले फॉर्म मंजूर होण्यासाठी. काही-काही ठिकाणी तर 1-1 वर्षभर फॉर्म चेक होत नाही. तर तुम्ही बांधकाम कामगार विभागाचं जे ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये जाऊन ते विचारू शकता, कारण काय झालं आमच्या फॉर्मचं, काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही चेक का बरं करत नाही, ते तुम्ही तुमचं पद्धतीनं तुमच्या जिल्ह्याचे जे कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे का तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल माहिती विचारण्याचा. तुम्ही स्वतः त्यांना डायरेक्ट फोन करून सुद्धा, जी बांधकाम कामगार साईट आहे त्याच्यावरती नंबर दिलेला आहे मुंबईचा, त्यावरती तुम्ही सुद्धा विचारू शकता का आपल्या फॉर्मचं काय झालंय. तर जे पण काही असतील ते तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला काही 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट फोन करा, त्यांना विचारा आपल्या फॉर्मचं काय झालं. ते तुम्हाला पूर्ण सांगतील. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म पेंडिंग आहे ते सगळं तुम्हाला सांगतील. तर तुम्हाला जर वाटत असेल आपला फॉर्म जास्त दिवस झालेले, तर त्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता का तुमचं का बरं झालेलं नाही. तर हा एक प्रश्न होता. तो एक मी तुम्हाला सांगितलेला आहे. हो, जो नवीन प्रश्न आहे,
की जे बांधकाम कामगारांना जे ग्रामसेवक सही शिक्के देत नाहीयेत, जे ग्रामसेवक आहेत ते पैशाची मागणी करत आहेत का कोणी कोणी देत नाही, गावातल्याच माणसांना जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जे सही शिक्के ते भेटत नाही, कारण की डुप्लिकेट एवढे झाले आहेत का जे ओरिजिनल आहेत त्यांना जे सही शिक्के भेटत नाही. त्यांच्यासाठी नवीन जी पद्धत आहे, म्हणजे जुनीच पद्धत आहे पण ती परत एकदा चालू करण्यात आहेत का जे बांधकाम कामगाराचं गव्हर्नमेंटचं ठेकेदाराचं पत्र आहे त्यांनी ते चालू केलेलं आहे. कारण की जे मंत्री महोदय त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सांगितलंय का ग्रामसेवक जर सही शिक्के देत नसेल तर जिथे जे बांधकाम कामगार आहे जे आपण ठेकेदाराकडे काम करतायत तर त्या ठेकेदाराच्या प्रमाणपत्रावरती सुद्धा आता नोंदणी परत चालू झालेली आहे. त्यांनी मध्ये मध्ये बंद केलं होतं, कमीत कमी 5 ते 6 महिने बंद होतं, पण त्यांनी परत एकदा चालू केले का जे ठेकेदार आहे ठेकेदाराच्या प्रमाणपत्रावर सुद्धा नोंदणी चालेल, तर नोंदणी सुद्धा होईल. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.